अमरावती शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही 19 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन तान्हापोळा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। कोरोना सारख्या महामारीचे संकट पाहता वर्क फ्रॉम होम प्रमाणे कॉम्पिटिशनही मुलांना घरी बसून बैलाची सजावट करून ती व्हॉट्सअपवर व्हिडिओ व फोटोद्वारे पाठवायची होती। या स्पर्धेचा निकाल हा 20 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर करण्यात आला। या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 1001 रुपये रोनक पारेख, द्वितीय पारितोषिक 701 रुपये श्रेयांक बिजवे तर तृतीय पारितोषिक 501 रुपये अनिरुद्ध नेमाडे यांना दिले जात आहे। या स्पर्धेमध्ये अनेक उत्तेजनार्थ बक्षीसही देण्यात आले, ज्यामध्ये देवांश पळसकर, अद्वैत दारोकार, अभिनव सराफ, अथर्व गुढे, सानवी करुले, आव्या तांबसकर, गार्गी पंचवटी, श्लोक काळे, वरद अग्रवाल, नीती गुंबळे, प्रसाद वाघमारे, अथर्व बनारसे, अंश नाकोड या स्पर्धकांना हे बक्षीस देण्यात आले। त्याचबरोबर स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या पूर्ण स्पर्धकांना पालकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते। त्या लकी ड्रॉचा प्रथम ड्रॉ सोन्याची नथ वंदना बुनगे, द्वितीय ड्रॉ कांजीवरम पैठणी माया खरबडे तर तृतीय ड्रॉ डिनर सेट प्रीती विटाळकर यांना देण्यात आला। या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्ह्याबाहेरून देखील अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व तसेच या स्पर्धेला लाभलेले परीक्षक प्राध्यापक किशोर रामचंद्र बुरंगे यांचे आयोजन टीम मनापासून आभार मानते। गेटच्या आतली जी आपली 100-150 वर्षाची परंपरा आहे ती आम्ही इथे तान्हापोळा भरवून जोपासायचा प्रयत्न करत असतो, पण यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे हा कार्यक्रम आम्ही मैदानात न घेता वर्क फ्रॉम होम प्रमाणे कॉम्पिटिशन फ्रॉम होम म्हणजे घरी बसूनच बैल सजावट स्पर्धा ही आम्ही घेतली, ऑनलाईन स्पर्धा घेतली आणि भरभरून त्याला प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1001 हे रौनक पारेख याला गेलं आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला होता त्यांच्या पालकांसाठी एक लकी ड्रॉ म्हणून आम्ही ठेवत असतो दरवर्षी। तर त्या लकी ड्रॉमध्ये यावर्षी पहिलं प्राईज म्हणजे पहिला लकी ड्रॉ हा वंदना बुनगेचा निघालेला आहे। ही माझ्या बाजूलाच उभी आहे, हिला सोन्याची नथ या ड्रॉमध्ये लागलेली आहे आणि अशी आम्ही 2 कांजीवरम पैठणी ती पण एक बडनेराला जुनी वस्ती या ठिकाणी गेलेली आहे आणि एक डिनर सेट असे 3 ड्रॉचे विनर झालेले आहेत आणि 1001 रौनक पारेख द्वितीय बक्षीस गेलेलं आहे बिजवेकडे आणि तृतीय बक्षीस गेले आहे नेमाडेकडे। अशी 3 पारितोषिकं हे सुद्धा आम्ही यावर्षी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि असं वाटलं होतं की आम्हाला प्रतिसाद कमी मिळेल, पण या कार्यक्रमाला जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्ह्याबाहेरून सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि अनेक ठिकाणावरून भरपूर एंट्री आल्या आणि खूप सुंदर असं प्रदर्शन पोरांनी आपल्या व्हिडिओमध्ये आम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवलं। ज्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी घेतला त्यांचे मनपूर्वक आभार मानते। विदर्भ न्यूज अमरावती।